आरग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन भूमीच्या बांधकामाप्रश्नी 18 ऑगस्टचे आंदोलन स्थगित. शनिवार 22 ऑगस्टला मिरजेत संयुक्त बैठक. कंत्राटदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार निर्णयात्मक चर्चा. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन भूमीच्या बांधकामातील त्रुटी आणि निकृष्ट दर्जाबाबत समाज बांधवांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. 10 ऑगस्ट रोजी केलेल्या पाहणीनंतर या कामातील त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलवण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर येत्या 18 ऑगस्ट रोजी नियोजित असलेले आंदोलन आता तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले असून प्रशासनाने शनिवारी 22 ऑगस्ट रोजी बैठकीचे आश्वासन दिले आहे. मिरज तालुक्यातील आरग येथील अभिवादन भूमीचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. या कामासंदर्भात 10 तारखेला आपण जी पाहणी केली होती त्यावेळी कंत्राटदार, आर्किटेक्ट, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, स्थानिक आमदार व आरग गावातील बौद्ध समाजातील 10 ते 15 प्रमुख बांधव यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली होती. या मागणीला अनुसरून आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री अमर नलावडे व उपअभियंता परशुराम नंदीवाले यांनी आपल्याला लेखी पत्र दिले आहे. या पत्रात येत्या आठवड्यात शनिवारी 22 ऑगस्ट रोजी मिरजेतील शासकीय विश्रामगृह हॉल येथे ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या बैठकीला कंत्राटदार, आर्किटेक्ट, कार्यकारी अभियंता अमर नलावडे, उपअभियंता नंदीवाले, स्थानिक आमदार तथा माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. प्रशासनाने ही बैठक आयोजित केल्यामुळे उद्याचे म्हणजेच 18 ऑगस्टचे आंदोलन आपण तात्पुरत्या स्वरूपात 22 ऑगस्ट पर्यंत स्थगित करत आहोत. 22 ऑगस्टच्या बैठकीतील निर्णयानुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर 18 ऑगस्टचे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी 22 ऑगस्टच्या बैठकीत योग्य तो निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची तीव्र दिशा ठरवली जाईल, असा स्पष्ट इशाराही भाजपा नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे.